नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्यामची आई हे जे सुप्रसिद्ध असे जे पुस्तक आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. नमस्कार. श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक घरोघरी वाचले जाते. या पुस्तकाचे वाचन करणे हा एक संस्कृतीचा भाग झाला आहे. साने गुरुजींनी लिहिलेले मातृप्रेमाचे स्रोत घरोघरी वाचले जातात. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक जरी काढले असले त्यातले प्रत्येक अक्षर ना अक्षर गुरुजींनी गहिवरल्या अंतकरणाने लिहिलेले आहे. असे हे जे पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे पुस्तक साने गुरुजींनी आपल्या आसवांनी लिहून काढलं आहे. त्यातले प्रत्येक अक्षर गुरुजींनी गहिवरल्या अंतकरणाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे. नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसा काम करावे आणि रात्री जगतमाता, भारतमाता आणि जन्मदात्री यांच्या विचारात ते रंगून जायचे. त्यांच्या मनात मातृप्रेमाचा असा त्रिवेणी संगम होत असताना त्या तीर्थरूपीमधून त्यांना श्यामची आई या पुस्तकाचा अकस्मात उगम झाला असावा. त्या अवघ्या या 5 दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहून काढलं. या पुस्तकात एकूण 42 रात्री आहेत. प्रत्येक रात्रीमध्ये एक एक प्रसंग आणि त्या प्रसंगानुसार श्यामच्या आईने जी शिकवण दिली आहे त्याचे लेखन या पुस्तकात केलेले आहे. तर या श्यामची आई या पुस्तक वाचनास आपण आज प्रारंभ करणार आहोत. या श्यामची आई या पुस्तकाबद्दल जर वर्णन करायचे म्हटले तर या पुस्तकामध्ये त्यांनी आईने मुलांबाळांसोबत शांतपणे या पुस्तकांचे श्रवण करावे असा संदेश सुद्धा दिलेला आहे आणि त्यातून मिळणारी शिकवण आपल्या मुलांना समजावून सांगावी जेणेकरून ते एक सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक होतील. रात्र पहिली याचा आपण थोडक्यात परिचय घेऊयात. रात्र पहिली. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो बहादूर संग म्हणजे एक अपूर्ण दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर आणि पवित्र वाटतो तसा अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्क्रिय काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संग म्हणजे परम. या परम आशा या त्या प्रांतसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो जो आश्रम होता तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झरा. या पवित्र झरातून गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात खूप शांतता होती. काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. तो त्रिभुवन मंदिराला सारखासा शोभेल असा होता. चंद्राकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते. सगळ्यांच्या नजरा गावात येणाऱ्या या लोकांकडेच होत्या. त्या गावातील लोक खूपच सुंदर आणि अशी होती. काही बैलांच्या गळ्यातील ह्या घंटांचा आवाज खूप गोड असा होता. तो त्रिभुवन मंदिराला सारखं प्रदक्षिणा घालत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी पण ती सुखी होती. माहेरी खाण्यापिण्याची तथात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते.